तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यात पुन्हा बिबट्यांची दहशत बघायला मिळते आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेले दसाणे परिसरात बिबट्याच्या दहशतीनं ग्रामस्थ हादरले आहेत. मध्यरात्री बिबट्याने एका शेडमध्ये घुसून तब्बल 13 मेंढ्यांचा फडशा पाडलाय. या हल्ल्यात शेतकरी बापू सोनवणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि आता परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले. बागलाण मधील दसाणे शिवारात वन्य प्राण्यांचा वावर आता दिवसेंदिवस वाढत चाललाय. लांबसोड शिवारातील गट नंबर 27 मध्ये शेतकरी बापू वामन सोनवणे यांचे शेत आहे. रात्रीच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना बिबट्यानं त्यांच्या मेंढ्यांच्या शेडवर हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात बिबट्यानं 13 मेंढ्यांना जागीच ठार केले. सकाळी जेव्हा सोनवणे शेडवर गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. मेंढ्यांच्या मृत्यूमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. वन विभागानं या घटनेचा पंचनामा करावा व सोनवणे परिवाराला आर्थिक मदत मिळवून द्यावी. तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे. प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा.